नमस्कार. ज्या कार्यक्रमाची तुम्ही आतुरतेने वाट बघतात त्या हॅलो डॉक्टरमध्ये मी डॉक्टर विनया पाटील तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षको, काही दिवसांपूर्वी सकाळीच कामवाल्या मावशींचा अगदीच घाई गडबडीत फोन आला आणि त्या असं म्हणत होत्या की आज माझी कंबर धरली आहे, मी कामाला येऊ शकत नाही. मी त्यांना लगेच सांगितलं, डॉक्टर म्हणून लगेच सांगितलं की उपचार घ्या मावशी, गोळ्या औषधं घ्या. त्यावर त्या म्हणाल्या की नाही नाही, काही गरज नाहीये, आज जर आराम केला तर मला उद्या बरं वाटेल. तेव्हा मनात वाटलं की खरंच आपल्या पूर्वजांनी कंबर धरली हा शब्द अगदी चपखल बसवलाय. कारण याच नावाखाली कंबरदुखीच्या नावाखाली बऱ्याच वेळेला एक्सरे, गोळ्या, पेनकिलर गोळ्या, तपासण्या आणि एवढंच नाही तर डॉक्टरांची हजारो बिलो आपण भरत असतो. थोडक्यात काय, कंबरदुखी हे असं म्हटल्यानंतर आपण त्याकडे दुर्लक्ष करूनही चालत नाही, कारण हालचालीवर परिणाम होत असतो. ही कंबरदुखी अशी असते की आपल्याला हालचाल करू देत नाही आणि त्यामुळे आपण डॉक्टरांकडे जाऊन त्वरित उपचार घेतो. प्रेक्षको, तुम्हालाही असं म्हणत वाटेल की मग नक्की शस्त्रक्रिया का सांगतात आणि यावरच आणखीन उपचार काय, रामबाण उपाय कुठले आहेत, या सगळ्यांवर आज आपण चर्चा करणार आहोत. म्हणून खास आजचा आपण विषय निवडला आहे कंबरदुखी, सायाटिका आणि आयुर्वेद. यावर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहे खुद्द आयुर्वेदाचार्य वैद्य समीर गोविंद जमदग्नी. नमस्कार डॉक्टर. हॅलो डॉक्टर मध्ये तुमचे खूप खूप स्वागत. नमस्कार. वैद्य समीर गोविंद जमदग्नी यांची कामाची व्याप्ती तशी खूप मोठी आहे, पण तरी त्यांचा थोडक्यात परिचय असा. वैद्य समीर गोविंद जमदग्नी हे आयुर्वेदाचार्य आणि आयुर्विद्या पारंगत आहे. गेल्या 30 वर्षापासून पुणे आणि मुंबई येथे यशस्वी आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. श्री विश्ववती आयुर्वेदिक रुग्णालय कोल्हापूर येथे प्रमुख चिकित्सक, यासोबतच नर्गिस दत्त कॅन्सर मेमोरियल हॉस्पिटल बार्शी येथे प्रमुख चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. कॅन्सर, वंध्यत्व, हृदयरोग, गतिमंदत्व, क्रिटिकल इलनेसेस यासारख्या अनेक आजारांमध्ये डॉक्टरांनी प्रावीण्य मिळवले आहे. नक्कीच आजचा जो विषय आहे त्या विषयाविषयी तुमच्या मनात अनेक प्रश्न येत असतील, ते प्रश्न आमच्यापर्यंत जरूर पोहोचू द्या. त्यासाठी आमचा फोन नंबर असा आहे 022 हा मुंबईचा कोड क्रमांक आहे आणि लँडलाईन नंबर 24908050 24988050. कार्यक्रम सुरुवात करायचीच आहे कार्यक्रमाला, पण त्याआधी तुम्हा सगळ्यांना नम्र विनंती की फोन करताना कृपया आपल्या टीव्हीचा आवाज बंद करा, जेणेकरून आपला प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित ऐकू जाईल. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. आणि आज अगदी आपण खूप छान विषय निवडलाय सर, कंबरदुखी. हालचाल करता येणार नाही असा तो टॉपिक आहे आणि त्याच्यामुळे लगेच डॉक्टरांकडे विचारणा केली जाते. सर, मुळात मला पहिल्यांदा प्रश्न असा आहे की वेदना झाल्यानंतर डॉक्टरांकडे जातात, ही वेदना खरी खोटी, इंटरमिटंट पण असते, तर आयुर्वेद वेदनेविषयी काय सांगते? कसं आहे, वेदनासाठी खूप संस्कृत शब्द वेगवेगळे आहेत. पेन किंवा एक अशा दोन शब्दांच्या मध्ये आधुनिक शास्त्र त्याला गुंडाळतं, पण टोचल्यासारखी वेदना, बडवल्यासारखी वेदना, कापल्यासारखी वेदना, ठोकल्यासारखी वेदना, पिळवटल्यासारखी वेदना, अशा सगळ्या वेदनेचे प्रकार जे आहेत ना ते आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. स्रंस, व्यास, वेदस्वाप, सादुर्तोदभेदनम वगैरे असा एक श्लोकच आहे त्याच्या बाबतीतला वाताच्या प्रकोपाचा. असं आहे की अंग दुखतंय किंवा कुठेही काही दुखतंय असं म्हटलं तर शूलम नास्ति विना वातात, म्हणजे वात जर वाढलेला असेल तर आणि तरच ही गोष्ट होऊ शकते. हा पहिला भाग. आणि दुसरं, विकृत रक्त जे आहे, दूषित झालेलं रक्त, ते वेदना उत्पन्न करण्याला कारण असतं. तर ह्या दोन गोष्टींच्यावरती कंट्रोल ठेवलं तर वेदना हा प्रकार संपून जातो. खरं म्हणजे वेदना म्हणजे संवेदना असाही अर्थ घेता येतो आणि त्यात अनुकूल वेदनियम सुखम आणि प्रतिकूल वेदनियम दुःखम असंही म्हटलेलं आहे. म्हणजे अनुकूल कोणतीही गोष्ट घडली, वेदना असेल, संवेदना असेल, तर त्याला सुख म्हणतात आणि प्रतिकूल वेदना किंवा संवेदना असेल तर त्याला दुःख म्हणतात. म्हणजे सुख दुःखाशीही त्याचा संबंध जो आहे तो आयुर्वेदाने सांगितलेला आहे आणि तो मनाकडे जास्ती त्याचं कर्तृत्व आहे ते आहे. वाताच्या लक्षणांच्या मध्ये किंवा वात दोष शरीरात प्राकृत असताना किंवा नॉर्मल असताना वायुस्तंत्र यंत्रधरा प्रवर्तक चेष्टानाम उच्चोच्चानाम नियंता प्रणेताचे मनसा असं म्हटलेलं आहे. म्हणजे मनावरती कंट्रोल ठेवण्यासाठी सुद्धा वात दोष उपयोगी पडतो म्हणून प्राणायाम जे आहे ते पतंजलींनी सांगून ठेवलेले आहेत, आपल्या योगशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. आपल्याला ठेच लागली लहानपणी तर आपण एकदम श्वास रोखून धरतो, तो न कळत झालेला प्राणायाम असतो. प्राणाची गती अवकुंठित झाली की वेदना कमी होतात. म्हणजे मनाचा, वात दोषाचा, रक्ताचा आणि वेदनेचा किती जवळचा संबंध आहे लक्षात येईल. आणि हीच गोष्ट ज्या वेळेला वैद्याकडे जाऊन आपण बस्ती घेतो, अंगाला तेल लावतो, तेव्हा वाताची ट्रीटमेंट होते. रक्तमोक्षण जळवांच्या साहाय्याने किंवा शरीरातलं रक्त काढून केली जाते आणि त्यामुळे वेदना कमी व्हायला मदत होत असते. वेदना कमी करणं हे पेन किलरनी होणारी घटना वेगळी आहे. मेंदूला फक्त बधीरपणा आहे आणि तिथं वेदना होतच राहते. त्यामुळे सांधे वगैरे जास्ती वाकडे झालेले आपल्याला आढळून येतात. जे लोक स्टिरॉइड्स घेतात किंवा कनेक्टिव्ह टिश्यू डिसऑर्डरची औषधं घेतात किंवा इतर
पेन किलर्स घेतात त्यांना हा प्रकार होतो. पुन्हा किडनीवरती वगैरे परिणाम होणं हे होत असतं. पण आयुर्वेदाचा विचार किती वेगळा आहे हे तुम्ही पाहून घ्या. आयुर्वेदाचे खूप गैरसमज असतात. फक्त मूळव्याधीचं औषध, काविळीचं औषध वगैरे तसं नाही आहे. हे ऋषी प्रणीत शास्त्र आहे आणि आपले जुने ऋषीमुनी म्हणजे आपले सायंटिस्ट होते. आणि आत्ताच्या सायंटिस्टसारखे दारू पिणारे किंवा सिगारेट ओढणारे असे सगळे नसतील, पण असे नाही आहेत. सत्वगुणांयुक्त रज आणि तमापासून बाजूला आणि ज्यांना जगाचं कल्याण आणि कल्याणच करायचं आहे अशा लोकांनी लिहिलेल्या आयुर्वेदापासून आपण ही सगळी जी आहे ती प्रेरणा घेतोय. तर वेदनेचा हा विषयच आज आपल्याला इलॅबोरेट करून सांगायचा आहे. नक्कीच डॉक्टर अगदी छान माहिती देतात. आपण असं म्हणू शकतो की पुढच्याच ठेस आणि मागचा शहाणा, पण याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की आपल्याला ठेस लागल्यानंतर आपणच शहाणे होतो. यासोबतच आणखीन बरीच आपल्याला डॉक्टर माहिती सांगणार आहेत. पण आता वेळ झाली, आपल्याला एक फोन आलेला आहे. अमोल बोलतायत आपल्याशी. नमस्कार अमोल. हा मॅडम, माझा सरांना एक प्रश्न आहे की माझं वय 23 आहे सर. तर माझी पाठ एखाद्या वेळेस अशी दुखती सर, गाडीवर प्रवास करतो मी आणि जसं एखाद्या ऑफिसमध्ये बसलं तर एखाद्या वेळेस असा त्रास होतो, एकदम जाणवतो सर पाठीचा. बर. आणि अपघात वगैरे काही तुम्हाला झालेला आहे? नाही सर, अपघात वगैरे काय नाही झालेला आहे. फक्त पाठ एखाद्या वेळेस अशी दुखती की ते असं दुखती सर पाठी. बर. बाकी वजन वगैरे जास्ती असं काही नाही आहे ना? नाही, वजन वगैरे काय नाही सर. बर बर, ठीक आहे, काय हरकत नाही. आपण उत्तर देऊया. धन्यवाद अमोल. काय सांगाल सर? कसं आहे, इतक्या लहान वयात ही कंबरदुखी जर अशी असेल ना, तर एक तर पाठीच्या मणक्यामध्ये बऱ्याच विकृती असतात, जन्मजात ज्याला म्हणतो. त्यामध्ये हेमी वर्टिब्रा किंवा बटरफ्लाय वर्टिब्रा वगैरे असण्याची शक्यता आहे. आणि त्यावेळेला एका बाजूला हम्बॅक किंवा कुबड आल्यासारखं झालेलं असतं. एक बाजू असते ती जास्ती जाड वाटते किंवा कठीण वाटते असं होतं. किंवा कमरेचा जो बाक आहे तो आतल्या बाजूला बाहेरच्या बाजूला जर विकृत पद्धतीने असेल तर असं होऊ शकतं. बऱ्याच वेळा गाडीचं शॉक ऑब्झर्वर जे असतात ते व्यवस्थित नसतात, त्यामुळे हा त्रास होऊ शकतो. आता हिंगोलीसारख्या ठिकाणी राहतात तर रिमोट प्लेसमध्ये रस्ते चांगले नसतात, त्याचा परिणाम येऊ शकतो. आणि वात प्रकृती जर असेल तर ही लक्षणं तरुण वयात सुद्धा येत असतात. बसण्याची ढब कशी आहे हेही बघणं गरजेचं आहे. युजली पाठीच्या मणक्याशी संबंधित आजार होत असताना पोटाच्या तक्रारी असतात. पोट खराब झालं आणि आतड्याला जर सूज आली तर त्याचा परिणाम जो आहे तो सुद्धा त्या बंधांना येऊ शकतो की जे पाठीच्या मणक्याला लागलेले असतात. तर त्यांनी पहिल्यांदा काय करावं, प्राणायाम आणि योगासनांची सुरुवात करावी. संपूर्ण अंगाला तेल लावणं हा प्रकार करावा. हिंगोलीमध्ये बरेच मोठे वैद्य आहेत, त्यांच्याकडनं पंचकर्मातला बस्ती जो आहे तो करून घ्यावा. तर त्यांच्या हाताचा पाठदुखीचा त्रास नक्की कमी होऊ शकेल. परंतु एवढा असताना आपल्या शरीरामध्ये संधिवात, आमवात किंवा वात रक्त नाही आहे ना हे बघणं गरजेचं आहे. विंचू किंवा गोम किंवा उंदीर किंवा चिचुंदरी हे जर चावलेलं असेल कधी लहानपणी तरी सुद्धा तरुण वयामध्ये अशा पद्धतीचा त्रास होतो असं लक्षात येतं. म्हणजे गाऊटचे लोक जे आमच्याकडे येतात त्यापैकी 100पैकी 30 लोकांना उंदीर चावलेला असतो आणि उंदराच्या विषाची औषध दिली तर त्यांची पाठदुखी किंवा सांधेदुखी कमी येते. तर निदान व्यवस्थित झालं की आयुर्वेदात शिक्कार औषध आहेत, लाखो औषध आहेत. तर जवळच्या वैद्याकडे जाऊन तुम्ही हे निदान करून घ्या, म्हणजे इतक्या तरुण वयामध्ये तुम्हाला हा त्रास होणार नाही. बेंबीवरती दीपयंत्र लावणं किंवा पेला लावणं किंवा ग्लास लावणं दिवा पेटून असा एक प्रकार असतो. त्यांनी पोटातली हायड्रॉलिक आणि न्यूमॅटिक प्रेशर ही नॉर्मल येतात. पाण्याचं जे प्रेशर आहे ते पेरिटोनियल लाइनिंगमधलं पाणी असतं, ते हायड्रॉलिक प्रेशर असतं पोटामध्ये. आणि न्यूमॅटिक म्हणजे हवेचं प्रेशर म्हणजे गॅसेसचं असतं. तर ते अवयव सगळे सिच्यूमध्ये जर व्यवस्थित आले तर पाठ दुखणी झटक्यात कमी येते. त्याला मराठीमध्ये वाट सरकणं असं म्हणतात. आणि पूर्वीच्या आजीबाईच्या बटव्यातलं हे औषध आहे. जवळच्या वैद्याकडनं ते शिकून घ्या. कदाचित ह्या औषधांनी सुद्धा ते किंवा या साध्या कर्माने सुद्धा ते बरं होऊ शकेल. नक्कीच सर. यासोबतच असं की कंबरदुखी आणि सायाटिका नक्की हे होण्यामागची कारण काय काय असतात? कसं होतं, हे वाताचे विकार आहेत आणि वाताचा विकार जो आहे त्याच्यात वायूचे गुणधर्म सांगितलेले आहेत ते लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. तर तत्र वृक्षो लघु शीतः खरा सूक्ष्मश्च लोनिलः असं वाताचे गुण सांगितलेले आहेत. वायू हा सूक्ष्म आहे, खर म्हणजे खरखरीत आहे, वृक्ष आहे, सूक्ष्म आहे. आणि असे पदार्थ किंवा असं वागणं की ज्याच्यामुळं हा गुण वाढेल त्यांनी शरीरात वात वाढणार आहे. गव्हामध्ये गहू टाकले तर गहू वाढणार आहे. तसं वाताच्या गुणाचा शरीरामध्ये आता जो सांगितलेला भाग आहे त्यात तुम्ही कोरडे पदार्थ खायला लागलात, अति मैथून कर्म व्हायला लागला, अति व्यायाम करायला लागलात, अति जागरण करायला लागलात तर तुमच्या शरीरातला कोरडेपणा वाढत जातो आणि हा वात वाढायला लागतो. आणि तो वाढला की मग उत्पन्न होणारी जी लक्षणं आहेत वाताचे सगळेच आजार उत्पन्न होतात. 80 प्रकारचे वाताचे नानात्मक विकार सांगितलेले आहेत. ते दुखणंही किती प्रकारचं असू शकतं पहा. आणि त्यातला हा वायू जो आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे. ह्या वाताच्या विषयी आज आपण बोलतोय त्या मागचं कारण असं आहे की कफ आणि पित्त हे इतर दोष आहेत, त्यांना गती फारशी नाही आहे.
अगदी कफ बरोबर. अगदीच मंद आहे, पित्त हे सर्व गुणाचं म्हणजे थोडंसं पुढे जाणार आहे, पण या दोघांना फिरवणारी ताकद जी आहे ती वात आहे. वातामध्ये. पित्तम पंगू कफम पंगू पंगवो मलधातवा वायुना यत्र नियंत्रित तत्र गच्छते मेघवत असं म्हटलेलं आहे. म्हणजे पित्त आणि कफ हे दोन्ही पंगू आहेत आणि वायू त्यांना इकडे तिकडे फिरवतो आणि जिथं नेतो तिथं ते मेघाप्रमाणात बरसतात. असं जर असेल तर ह्या वाताचं कंट्रोल करणं हे खूप गरजेचं आहे. तर तुम्ही जर फरसाणसारखे पदार्थ खात असाल, कोरडा अन्न खात असाल, भूक मारत असाल, खूप उपवास करत असाल, बायकांना ही खूप सवय असते काहीतरी मन्नत मागायची आणि उपवास करत बसायचं मुलाबाळांसाठी, तर ही खेड्यातली जी पद्धत आहे ती वाताला खूप प्रेरित करते. एसी मध्ये खूप काम करणं, समोरून येणारा वारा, टेकडी चढण्याची बरीच हौस असते लोकांना, तर आयुर्वेदाने टेकडी चढणं हे तिन्ही दोषांचा प्रकोप करत असं म्हटलेलं आहे. त्यांनी हृदयाचे आजार उत्पन्न होतात असं आयुर्वेदाचं म्हणणं आहे. तुम्ही कितीही चाला पण सपाट पातळीवरती चाला, जास्ती मोठ्या पद्धतीने तुम्ही हे जिने वगैरे चढू नका. एका विशिष्ट लिमिटनंतर तुम्हाला त्याचा त्रास होण्याची शक्यता आहे. हे आयुर्वेदाचं म्हणणं आहे. 5000 वर्षांनी टेस्ट केलेल्या अशा या गोष्टी ज्या आहेत त्या ऋषीमुनी सांगितलेल्या आहेत. तर दोन्हीचा वापर तुम्ही करून बघा आणि कोणतं चांगलं आणि तब्येत चांगलं ठेवणार आहे. हा सूर्य हा जयद्रथ लक्षित होऊ शकतो. नक्कीच अगदी योग्य सांगितलं डॉक्टरांनी. पण आपल्याला यासोबतच लक्षणही जाणून घ्यायचे, पण त्याआधी सर एक फोन आलेला आहे, फोन घेऊया. बघूया. समाधान बोलतायत आपल्याशी हिंगोली इथून. नमस्कार. नमस्कार मॅडम. समाधान, तुमच्या टीव्हीचा आवाज पूर्णपणे बंद करा. हो केलंच मॅडम, पूर्ण आवाज बंद केलेला आहे मी. धन्यवाद. बोला. हा, माझं वय 30 वर्ष आहे मॅडम. माझी कंबर सतत दुखते. बरं. तुम्हाला मुळव्याधीचा त्रास आहे का? नाही. तुम्ही मांसाहार करता? ओके. हो सर. हां. आणि तुमची तब्येत प्रकृती बारीक आहे, कृश आहे का जाड आहे? नाही सर, बारीक आहे. आणि तुमचं कामाचं स्वरूप काय आहे? सर मला फक्त 30 किलोमीटर अपडाऊन आहे सर, रस्ता खराब आहे. अच्छा. आणि गाडीवरनं जाता तुमच्या बाईकवरनं? हो सर. बरं बरं. आणि किती वर्ष असं चाललेलं आहे? जवळपास मला 2 वर्ष झाले सतत त्रास होतोय. ओके, ठीक आहे, काय हरकत नाही. धन्यवाद समाधानजी. अगदीच तुमच्या प्रश्नाचं आम्ही लगेच उत्तर देणार आहोत, पण आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्हाला या कार्यक्रमाविषयी पूर्ण माहिती हवी असेल, पण डॉक्टरांनी विशेष टिप्स आणलेत, त्या काय आहेत ते पटकन बघूया. टिप्स बघा आपल्या आजच्या. रक्ताच्या मूळ व्याधीवर पिकलेला पेरू, चिंचेचा कोळ 4 चमचे रोज रात्री घ्यावा. पेरूच्या पानाचा काढा सकाळ संध्याकाळ घेतल्याने भांग, गांजा यांचे व्यसन सुटते. पेरूच्या पानांनी सिद्ध केलेल्या तेलाचा पिचू म्हणजे बोळा शौचाच्या मार्गात ठेवल्याने अंग बाहेर येणे बंद होते. अगदी महत्वपूर्ण सर टिप्स दिल्यात आम्हाला. सर समाधान यांचा फोन आला होता, काय त्यांना सांगा? कसं आहे, रस्ता खराब आहे हे त्यांनी सांगितलं आणि ही ओरड जवळजवळ सगळीकडेच आहे की जेव्हा सुधारेल तेव्हा लोकांच्या कंबरदुखी पाठदुखी कमी होईल. आणि 30व्या वर्षात भारत तरुण लोकांचा देश आहे असं म्हणून म्हणतो, आणि तरुण लोकांची कंबर दुखायला लागली तर केवढ्याला ते महागात पडेल आपल्याला. तर मला असं वाटतं की त्यांनी त्यांच्या गाडीचंही सर्व्हिसिंग करावं आणि त्यांच्या शरीराचंही सर्व्हिसिंग करायला. आपल्या शरीराचं सर्व्हिसिंग करणं म्हणजे पंचकर्म करणं आहे. जवळच्या वैद्याकडे जाऊन त्यांनी हे करायला पाहिजे. तोपर्यंत त्यांनी जेवणाच्या सुरुवातीला रोज आलं आणि मीठ जे आहे ते खायला सुरुवात करावी. अंगाला तिळाचं तेल जे आहे ते व्यवस्थित लावून मग शेकून घ्यावं. एस्पेशली पाठ जी आहे ती आणि कंबर आणि मांड्या याला जर तेल लावलं गेलं तर खूप बरं पडतं. खरं जर खूप गडबड असेल तर शिरश्रवण पादेश उत्तम विशेषण केले. हे डोक्यालाही, कानालाही आणि पायालाही तेल लावायचं. या ठिकाणी आपण हाताने लावतो म्हणून हस्तश्वास द्यायला सांगितलेलं नाहीये, तर हे त्यांनी करायला पाहिजे. कोठा साफ राहील याची व्यवस्था करायला पाहिजे. त्यासाठी एरंडेल तेल आहे ते रोज रात्री झोपताना 7 ते 8 दिवस त्यांनी घ्यावं. आणि अश्वगंधा म्हणून एक वनस्पती आहे त्याची पावडर त्यांनी हिंगोलीमध्ये विकत घ्यावी आणि ती दुधावरती घ्यावी. हे करत असताना शॉक ॲब्सॉर्बर जे असतात गाडीचे ते व्यवस्थित आहेत ना हे बघणं खूप गरजेचं आहे. तुमचं काम जे आहे त्याच्याबरोबर तुम्ही व्यायाम करून तुमच्या शरीराचं संहनन किंवा कठीणपणा आहे तो वाढवणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी सूर्यनमस्कार हा खूप उत्तम व्यायाम आहे. गाजरासारखा पदार्थ किंवा मुळा जो आहे ना तो कच्चा जर खाण्यामध्ये ठेवला, पचायला जड जरी असला तरी तो जर व्यवस्थित पचला गेला तर कॅल्शियम डेफिशियन्सीमुळे उत्पन्न होणारा हा कंबरदुखीचा भागही चांगल्या पद्धतीने कमी करता येतो. तर माझ्या मते एवढं केलं तरी पुष्कळ आहे. ह्याच्यापेक्षा जास्ती त्रास होत असेल तर आजार वेगळा असण्याची शक्यता असते. बऱ्याच वेळा अँक्युलोसिंग स्पॉन्डिलायटिस नावाचा आजार जो आहे त्याच्यामध्ये HLA B27 ही तपासणी जी आहे ती पॉझिटिव्ह येते. तर त्याची ही सुरुवात असू शकते. घरी जर आई वडिलांना संधिवात असेल तर तुम्ही जरूर आणि जरूर हे निदानसुद्धा करून घ्या
आणि मग वैद्याचा सल्ला घ्या. नक्कीच डॉक्टर, तुम्ही कारणं सांगितली, पण आता याची लक्षणं म्हणजे ओळखायचं कसं? हा आजार सुरू होतोय हे कसं ओळखायचं? आता कसं होतं, मान वगैरे दुखत असताना आपल्याला हृदयाचा विचार बऱ्याच वेळा करायला लागतो, कारण त्याच्यामध्ये अंजायनल पेन असताना ते मानेमध्ये सुद्धा येत असतं बऱ्याच वेळेला. पण डॉक्टर लोक त्यावेळेला सॉर्बिट्रेटची गोळी जर दिली तर ते कमी झालं तर मग ते हृदयाशी संबंधित, अन्यथा ते मानेशी संबंधित हे डॉक्टरला समजू शकतं. पण कंबर आणि पाठ दुखत असताना किंवा सायटिक पेन असताना त्याची लक्षणं जी आहेत त्याच्यामध्ये खोकलं तर हुक भजल्यासारखं होणं आणि दुखणं, शिंकायला व्यवस्थित न येणं, एकच बाजू धरल्यासारखी वाटणं, पायाला किंवा कमरेमध्ये मुंग्या यायला लागणं, किंवा तो अवयव हलवत असताना ट्रिमेंडस वेदना होणं. हे होत असताना बऱ्याच वेळा ही तक्रार खूप दिवस असेल तर पायाचा आकार जो आहे तो बारीक झालेला असणं, एका पायाचं टेम्परेचर दुसऱ्या पायापेक्षा कमी जास्त असणं, ह्याच्याबरोबर हातापायाला मुंग्या येणं, स्पेशली पायाला मुंग्या येणं, किंवा मिझरेबल फील होत असतं की काय होतं हे सांगता येत नाही. आग होतीये, मुंग्या येतात का सुन्न पडलेलं आहे हे सांगता येत नाही. बरेच लोक असं सांगतात की गादीवरनं चालल्यासारखं फिलिंग येतंय. बऱ्याच लोकांना पायाला कंप असतो. तर अशी वेगवेगळ्या पद्धतीची लक्षणं प्रेझेंट करतो रुग्ण, आणि मग त्याच्यानुसार आपण दोष बघत असतो की ह्याच्यात वात जास्ती वाढलेला असेल तर मुंग्या जास्त येतात, पित्त वाढलेलं असेल तर अंगाला आग जास्ती होत असते त्या बाजूला, कफ जास्ती वाढलेला असेल तर पाय जड जाड आणि त्याच्याबरोबर थंड पडलेला असतो. तर त्याच्यानुसार मग ट्रीटमेंट ठरते की त्याला वमन द्यायचं का विरेचन द्यायचं का रक्तमोक्षण करायचं का अग्निकर्म करायचं. तर वैद्याकडे गेल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींचा साकल्याने विचार करून वैद्य तुम्हाला औषध देत असतो, आणि एकदा निदान छान झालं की ते प्रायः करोती अहोरात्रात कर्मादन्यपी भेष्यम, म्हणजे एका अहोरात्रीमध्ये औषधाचा गुण जो आहे तो आयुर्वेदाने यायला हवा असं सांगितलेलं आहे. नो डाऊट हे वेदनांच्या बाबतीत मी बोलतोय. टीबी जर झालेला असेल तर होमिओपॅथी, आयुर्वेद, ॲलोपॅथी काही जरी असलं तर 5-7 महिने औषध घ्यायला लागत असतात. तर जे जुने आजार आहेत त्यांच्यासाठी मागं लागायला लागतं, नवीन आजार आहेत त्याच्यात लवकरात लवकर फरक कसा पडेल त्याचा वैद्य विचार केला जातो. नक्कीच व्यक्ती तशी आपल्याला उपचार दिला जातात, त्याच्यामुळेच ते आयुर्वेदाच्या सल्ल्यानुसारच उपचार घेणं खूप गरजेचं असतं. आपल्याला एक फोन आलेला आहे, रमेश बोलतात आपल्याशी परभणी इथून. नमस्कार रमेश. हॅलो, बोला. ऐकून नीट येत नाही, जरा फोन लांब धराल का? माझी मान आहे, हा, माझी मान दुखत राहते, जास्त बघितलं काम केलं तर. मान दुखते, मान खाली घातल्यानंतर दुखते का सरळ असं चालताना? वय किती आहे आपलं? सरळ असं जास्त काम केलं. वय किती आहे? वय 16. वय माझं 45 आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. धन्यवाद रमेश. काय सांगाल सर? कसं आहे, मानेशी संबंधित आहे. खरं कमरेच्या वरचा हा भाग आहे, त्यामुळं आजच्या विषयाच्या अखत्यारीत येत नाही, तरी सुद्धा हे सांगणं इष्ट आहे. असं आहे की मान 45 वय जर असेल तर मान दुखणं हे जे घडतं ते मानेच्या मणक्याच्यातल्या विकृतीमुळे घडतं असं आधुनिक शास्त्र म्हणतं. आयुर्वेदाचा टेक त्याच्या बाबतीत काय हे सांगतो की आपण आईच्या अंगावरती दूध पित असू आणि जर आपण लहानपणी शेगडी आणि तेल वगैरे लावलेलं गेलेलं असेल आणि गुटी जर घेतलेली असेल तर वयाच्या 35 ते 40 वर्षापर्यंत एजिंग होत नाही, आणि नंतर आपलं शरीर जे आहे ते पडायला लागतं किंवा त्याच्यामध्ये हळूहळू डिजेनरेटिव्ह चेंजेस यायला लागतात. इतकं अंगाचं दूध पिणं आणि गुटी देणं आणि अंगाला ते लावणं, शेगडी करणं हे महत्त्वाचं आहे. हे का सांगितलं तर पुढं होणाऱ्या गोष्टींची तयारी आहे ती आधीच करायला पाहिजे. तरुणपण हा म्हातारपणाची पहिली पायरी असं म्हटलं जातं. असं जर असेल तर तुम्ही आधीच ते कंबर कसून मागं लागायला पाहिजे, हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आता असं होतं की मान किंवा पाठीच्या मणक्यांच्या मध्ये जर हाडं जी आहे त्याच्यामध्ये जर झरझरीतपणा यायला लागला, ऑस्टिओपनिया व्हायला लागला, ऑस्टिओपोरोसिस व्हायला लागलं तर औषधं त्या ठिकाणी साक्षात दिली जातात असं होतं. तर हे प्रत्येकाला योग्य असतं असं नाही आहे. वैद्यांच्याकडनं ही चूक होऊ नये आणि डॉक्टरांच्याकडनं तर मुळीच होऊ नये, कारण त्यांच्याकडनं ती होते कारण त्यांना आयुर्वेदशास्त्र माहीत नसतं. तर हाडाची उत्पत्ती ही मोठ्या तड्याच्या सुरुवातीच्या भागामध्ये असते, ज्याला सिकम असं इंग्रजीमध्ये म्हणतात आणि उंडूक असं संस्कृतमध्ये म्हणतात, जिथे अपेंडिक्स लागलेलं असतं. तर आतमध्ये जिथं विष्ठा किंवा पुरीष तयार होतं तिथं एक शोषमान वन्नी नावाचा अग्नी असतो, आणि तो शरीरातल्या अन्नाचं सारकिट्ट विभाजन, चांगला भाग आणि घाण भाग असा सेपरेट करत असतो. तर जिथं पुरीष धरा कला म्हणजे अस्तर आहे तिथंच आपली हाडं तयार होत असतात, हा आयुर्वेदाचा सिद्धांत आहे. म्हणजे काम तिथं व्हायला पाहिजे. आणि ह्या सगळ्या लोकांना ज्यांना वाताच्या तक्रारी आहेत ना, त्यांना पोटात गॅसेस होणं, गुडगुड होणं, त्यांची गुडगुड एवढी असते की शेजारच्या माणसाला ऐकू येते, आणि तरी आजार जो असतो त्याची कॅल्शियम घेणं ही औषधं सुरू असतात. त्यांनी थोडा फरक पडतो, पण कॅल्शियम ॲब्सॉर्प्शन जे आहे ते व्यवस्थित होत नसतं. तर अशा लोकांच्या मोठ्या तड्यावरती काम पचनाच्या हिशोबाने करायला लागतं, आणि तिक्त रसाचे म्हणजे कडू रसाचे जे दुधाचे बस्ती आहेत ते केलं
तर तोंडावाटे दिलेलं औषध तिथं जास्तपर्यंत पचून जातं, त्याची कॅरेक्टरिस्टिक बदलते. पण गुड मार्गावर जर ते दिलं गेलं बसती तर त्याचा परिणाम पटकन येतो आणि ही मानदुखी कमी येते. म्हणजे औषध आहे एके ठिकाणी, आजार आहे दुसऱ्या ठिकाणी, पण तरी शरीरात बरं वाटण्याचं हे सामर्थ्य जे आहे ना ते आयुर्वेदाच्या सिद्धांतात आणि वैद्याच्या औषधात आहे. तर जवळच्या वैद्याकडे जाऊन तुम्ही याचा विचार करा, तिचं जळवा लावा, अग्निकर्म करा, गुळकल्प पोटात घ्या, प्रवाळासारखी औषधं पोटात घ्या, पण तुम्ही बस्ती घ्या, म्हणजे ती निम्मी ट्रीटमेंट आणि तुम्ही बरे व्हाल. अगदी सर, एकदम छान तुम्ही त्यांना उपचार सांगितला आहे. पण यासोबतच सर क्लिनिकमध्ये आपल्याला असं दिसतं की पुरुषांपेक्षा स्त्रियांचं कंबरदुखीचं प्रमाण हे जास्त आहे. असं का फरक म्हणजे दिसतो? कसं आहे, रघुवंश जो कालिदासाने लिहिला ना त्यात दिलीप राजाचं वर्णन खूप सुंदर केलंय त्यांनी. आणि त्याचे शोल्डर कसे होते तर व्यूडोरस्को वृषस्कंद असं वर्णन आहे. जे बैलाचे जसे खांदे असतात तसे, जे पुरुषाचं ते सौंदर्य आहे. आणि स्त्रियांच्या सौंदर्यामध्ये अधोगुरुत्व सांगितलेलं आहे, म्हणजे कमरेचा भाग जाड असणं हे सांगितलेलं आहे. असं का तर बालकाचं भरण पोषण करणं ह्याच्यासाठी कंबर जी आहे त्याच्यातली हाडं जी आहेत ती फ्लॅट असतात आणि त्याच्यामध्ये गर्भाशय असतं, म्हणून हा भाग घडतो. ह्याचाच दुसरा अर्थ असा काढता येतो की पुरुषांना आणि स्त्रियांना वाताचे आजार जर व्हायचे झाले तर कुणाला जास्ती होतील, तर कमरेमध्ये जो पक्वाशय नावाचा मोठ्या तळ्याचा भाग आहे त्या ठिकाणी वाताची उत्पत्ती होत असते. तोच जर भाग मोठा असेल तर अवकाश जास्ती मिळतं आणि वायू हा जो दोष सांगितलेला आहे तो वायू अधिक आकाश या दोन महाभूतातून उत्पन्न होतो. त्यामुळे स्त्रियांना कमरेचे त्रास हे लवकर लागतात मागं. आणि त्याच्यामध्ये हल्ली कसं झालंय, मांडी घालून चुलीच्या जवळ बाई बसली आहे, फुंकणीने फुंकतीये, समोर अग्नी आहे, त्यांनी स्वेदवून घाम येतो, हे काहीच राहिलेलं नाही. घोड्यासारखं उभं ओट्यावरची कामं स्त्रियांना करायला लागतात आणि त्याचा परिणाम म्हणून स्त्रियांना कमरेचे, पाठीचे आणि पायाचे जे आजार आहेत ना आता सांगितलेले हे खूप वाढलेले आहेत. तर मध्ये मध्ये बसून मांडी घालून खाली बसणं ही खूप महत्वाची घटना आहे आणि ती व्हायला पाहिजे. आपण आता जे बसलोय ना दोघं, ते सुद्धा एका गुडघ्या एवढ्या उंच आसनावरती बसलोय की जे आयुर्वेदाला अजिबात मान्य नाहीये. त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे आजार आणि पोटाचे आजार सुरू होतात. कंबर आणि पोटाचा भाग जो आहे तो वाढायला लागतो, दोन सुटणं असं व्हायला लागतं. तर ह्या गोष्टीचा विचार करून त्याच्या मागे लागायला पाहिजे, ही कारणं जी ती टाळली जायला पाहिजे. नक्कीच, खूप छान सरांनी सांगितले. जीवन पद्धती कशी बदलली आणि ती आपल्याला आजारापर्यंत कशी घेऊन गेली हेच सांगितलंय. आपल्याला एक फोन आलेला आहे, देवेंद्रजी बोलतायत धुळे इथून. नमस्कार देवेंद्र. हॅलो. हॅलो मॅडम. बोला. हा नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. सर नमस्कार. हा नमस्कार, बोला ना. सर मी धुळ्याहून बोलतोय. धुळ्याहून. नमस्कार सर. आणि मॅडम नमस्कार, आपला प्रश्न सरळ विचारा. मॅडम सर मला 1 वर्षापासून स्पॉन्डिलायसिसचा प्रॉब्लेम आहे. बर. हॅलो. L4 L3 मध्ये गॅप सांगितला आहे. बर. तुमचं वय किती आहे? सर माझं वय 41 वर्ष. बर. आणि प्रकृती स्थूल आहे का कृश आहे तुमची? मीडियम आहे सर. बर. आणि तुम्हाला पोटाचा किंवा मूळव्याधीचा वगैरे त्रास नाही आहे ना? नाही, मूळव्याध वगैरे नाही सर. आणि कामाचं स्वरूप काय आपल्या? सर मी टीचर आहे. ओके, बर बर. अच्छा. आणि केव्हापासून त्रास आहे हा? सर एक वर्ष झालं नेमकं आता या नोव्हेंबर मध्ये. बर. आणि जेव्हा कंबर पाठ दुखते त्यावेळी तुम्हाला अंगात ताप असल्यासारखं वाटतं का? सर मागे. हॅलो. हो सर. ठीक सर आहे. ताप म्हणजे 1 मिनिट सर मी म्हणतो. बोला. मला मी चेक केलं होतं तर L4 L3 ला प्रॉब्लेम सांगितला. पण त्यांचं काय म्हणणं की प्रॉब्लेम मणक्याचा जो टीबीचा सारखा संशय होता त्यांना, पण तो तसातला प्रॉब्लेम नाहीये. पण मला काय केअर घेतली पाहिजे भविष्यात मला तेवढं आपण कृपया सांगा. नक्कीच नक्कीच, तुम्ही खूप छान प्रश्न विचारला आहे. आमचा पूर्ण कार्यक्रम बघा, तुमच्या नक्कीच समस्या सुटेचं काय सांगाल त्यांना? कसं आहे, आता एक प्रश्न जो विचारला, कसं होतं, पाठ दुखती आणि कंबर दुखती असं म्हटलं ना, किंवा सायटिक पेन आहे असं म्हटलं की ठराविक हाडांच्या हिशोबाने विचार केला जातो. पण असं आहे की आयुर्वेदामध्ये खुद्द पाठीच्या मणक्याचं दुखणं, त्या हाडांची दुखणं संबंधित जे आहे ते, आणि इतर आजारांचा पाठीच्या मणक्यावरती येणारा परिणाम, असा एक वेगळा विचार प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत करायला लागतो. जे सपोज एखाद्या माणसाची किडनी फेल झालेली आहे, तर किडनीचं स्वतःचं ते दुखणं आहे का इतर एजन्सीमुळे तयार झालेली ती गोष्ट आहे, हे खूप महत्वाचं असतं. कारण निदान जर बदललं आपलं डायग्नोसिस, तर औषधाची आणि विचारांची दिशा बदलते, साध्यासाध्याचं बदलतं. तर तसं त्यांचा आहे, त्यांना जो विचारलेला प्रश्न आहे, बऱ्याच लोकांना काय होतं, पाठ दुखत असते, कंबर दुखत असते, पोटऱ्या दुखत असतात, आणि त्यावेळेला त्यांची चिडचिड होत असते, किंवा तिन्ही सांजेला दिवे लागण्याच्या वेळेला त्यांना ताप येत असतो. तर तृतीयक ज्वर, तृतीयक विपर्य ज्वर आणि चातुर्थिक ज्वर असे हाडा मांसामध्ये गेलेले काही ताप असतात की ज्याचा हा परिणाम असतो. आणि ह्याचं कारण काय, थोडा ताप आला की दुसऱ्या दिवशी कामाला जायचं आहे, रोजचे पैसे बुडतात म्हणून लोक पटकन
इंजेक्शन गोळ्या घेतात. ताप काही गंमत म्हणून आलेला नसतो. पोटातली घाण जी आहे ती रक्तामध्ये गेल्या कारणानं उत्पन्न झालेली एक्झोथर्मिक रिॲक्शन म्हणजे तो ताप असतो. असं जर असेल तर मग तो तापाची जी घाण आहे ती तशीच जर राहिली तर नंतर असे आजार उत्पन्न करत असते. तर यांच्या बाबतीत देवेंद्रजींच्या बाबतीत असंच वाटतंय मला की हा तापाचा प्रकार आहे आणि त्याच्यासाठी चातुर्थिक ज्वर किंवा तृतीयक ज्वर जो आहे त्याची काढ्याची औषध त्यांनी जवळच्या वैद्याकडे घ्यावी. नो डाऊट की त्या पाठीच्या मणक्याच्या ठिकाणी त्यांना दृश्य विकृती दिसली तरी इट इज बिकॉज ऑफ एज असं आहे आणि त्याच्या मागं लागताना तापातून त्यांनी तिकडे जायला पाहिजे. तर पहिले तापाची ट्रीटमेंट करायची, मग रक्तपित्त नावाच्या आजाराची ट्रीटमेंट करायची, मग कास म्हणजे खोकल्याची ट्रीटमेंट करायची. कारण त्यांना नक्की असं मी सांगतो की वयाच्या 15 ते 17 वर्षाच्या दरम्यान खोकलासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात झालेला असणार आहे आणि त्याचा परिणाम म्हणून किंवा तब्येत लहानपणी कृश असेल आणि आता ती व्यवस्थित झालेली असेल असंही असणार आहे. तर त्यासाठीची ट्रीटमेंट ही दिली जर गेली तर त्यांच्या अंगातली ती तापाची भावना कमी होऊन जाते. म्हणजे असते पाठदुखी आपण औषधं वेगळी घेत जातो आणि तापाच्या औषधांनी बरं वाटतं. असे खूप आजार आहेत की ज्याच्यामध्ये पाठदुखी सायटिका हे लक्षण म्हणून असतं. तर मुख्य सायटिका केव्हा आणि इतर आजाराचं लक्षण ते केव्हा हे बघणं हे वैद्याचं काम आहे आणि हा आयुर्वेदाचा वेगळा विचार आहे. हे ज्या वैद्याकडे ते जातील त्यांच्याकडनं हा विचार जो आहे तो ते राबवून घेऊ शकतात आणि पंचकर्माचा वापर करून ते बरे होऊ शकतात. अगदी सुरेख, खूप छान सर तुम्ही उत्तर दिले त्यांना. प्रेक्षको, तुम्हाला नक्कीच तुम्ही वाट बघत असाल डॉक्टरांचा पत्ता, फोन नंबर घ्यायची, पण त्यापूर्वी आम्ही एक छोटीशी विश्रांती घेतोय. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टरांनी विशेष माहिती आणली आहे, ती काय आहे तीही बघून घेऊया. कधी घट्ट कधी पातळ मलप्रवृत्ती होत असल्यास कच्चे डाळिंब फळ भाजून त्याचा रस सकाळी व दुपारी रात्री 2 चमचे मधासह घ्यावा. डाळिंबाच्या झाडाची किंवा फळाची साल पाव चमचा जेवणाच्या आधी खाल्ल्याने पोटातील कृमी म्हणजे जंत मरतात. डॉक्टर, एवढी छान तुम्ही माहिती देतातच आहेत, पण यासोबतच आम्हाला जाणून घ्यायचंय की नोकरी व्यवसाय याच्यामुळे सुद्धा हे आजार काही उद्भवतात का? हो, ऑक्युपेशनल हॅझार्ड्स नावाचा प्रकार नेहमी असतो. म्हणजे आपण खुर्चीवरती बसलेलो आहे आणि ती रोटेटिंग चेअर नसेल तर एका बाजूला वळलं तरी सुद्धा लोकांना त्रास होतो. तरुण वर्गाला हे पटणार नाही, पण वय ज्यावेळेला आपलं 40च्या पुढे जायला लागतं तेव्हा अशा छोट्या गोष्टी सुद्धा एकदम हुक भरली आहे आणि नंतर उठतात येत नाही असं बऱ्याच लोकांना होत असतं. तर त्यांचं खाणं पिणं वागणं चुकीचं असलेल्याचं त्यातनं दिसून येतं. तर ती रोटेटिंग चेअर असणं हे गरजेचं आहे. शक्यतो खुर्ची न वापरता खाली बसून जर कामं केली तर खूप बरं पडणार आहे. ॲटलिस्ट घरी आल्यानंतर तरी आपण जमिनीवरती बसून जेवणाचा जो भाग आहे ना तो करायला पाहिजे. मांडी घातली गेली की पाय हे तेजाचे आहेत, तेजाची जो तो वरती आली की पोटातला अग्नी हा जास्त प्रज्वलित होतो, अन्न पचन छान होतं आणि मांडी घालून बसल्या कारणानं अन्न कमी जेवलं जातं. पण खुर्चीवरती बसल्यानंतर अन्न जास्त जेवलं जातं असं होतं. तर ह्या जुन्या गोष्टी ज्या आहेत त्याचा विचार आपण जो आहे तो आरोग्याच्या हिशोबाने बघायला पाहिजे. प्रत्येक वेळेला सोय आणि इंग्रजांचं अनुकरण करण्याची काही गरज नाही आहे. त्यांनी काय होतं, वैद्यांचे दवाखाने जास्ती चालणार आहेत, आम्हाला काही त्रास नाही पण तुम्हाला तो त्रास आहे. तर हा पहिला भाग महत्त्वाचा लक्षात घ्यायचा. दुसरं म्हणजे आपण जे खाणं पिणं करतो त्याच्यामध्ये कोरड्या गोष्टी जर खूप मोठ्या प्रमाणावरती यायला लागल्यानंतर हा त्रास जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणावरती होत असतो. तर कारणं जी आहेत ना ती आणि लक्षणं याचा विचार करून वैद्यांच्याकडनं पहिल्यांदा आधी तुम्ही निदान करून घ्या आणि त्या पद्धतीने तुमचं खाणं पिणं जे आहे ते सुधारायला पाहिजे. पथ्य जे आहे ते पाळणं खूप गरजेचं आहे. तुम्ही औषध घेता आणि पथ्य पाळत नाही उपयोग नाही आहे आणि पथ्य पाळत असेल तर औषधाची गरज नाही. इतकं छान आहे. हे पथ्य काय असलं पाहिजे हेही आपण जाणून घेणार आहोत. पण सगळ्यात आधी की तुम्ही सगळेजण वाट बघताय डॉक्टर कधी औषधी वनस्पती दाखवतात. हे औषधी वनस्पती आहे त्या तुम्ही तुमच्या बाजूच्या कुंड्यांमध्ये किंवा बाजूच्या बगीच्यात लावू शकता जेणेकरून त्यांचा वापर तुम्ही सहज करू शकतात. आपली आरोग्यवही तयार करा ज्याच्यामध्ये तुम्हाला कंबरदुखीच्या समोर ही काही औषधं लिहून ठेवता येतील. आता ही जी वनस्पती दिसते तुम्हाला आता माझ्या हातामध्ये उजवी आणि ज्याच्यावरती मी बोट ठेवलेलं आहे तर ही निर्गुंडी नावाची वनस्पती आहे. हिला सिंधुवार असं सुद्धा म्हणतात आणि हिला 3 पानं आहेत. 5 पानाची निर्गुंडी सुद्धा असते. इथे काळे आणि पांढऱ्याचे 2 प्रकार असतात आणि ज्यावेळेला आपल्याला शंकराला बेल मिळत नाही अशा वेळेला ही गंगावती किंवा निर्गुंड जी आहे ती व्हायची पद्धत धर्मग्रंथामध्ये सांगितलेली आहे. तर ही वनस्पती शोथग्नी म्हणजे सूज कमी करणारी आहे. तुमच्या हाडाला सांध्यांना कुठेही सूज आलेली असताना या वनस्पतीचा काढा किंवा कल्क करायचा म्हणजे ठेचा करायचा आणि गरम पाण्यात त्याची पुचुंडी बुचकळून जर शेक केला गेला तर सूज आणि वेदना पटकन कमी येतात. ही वात नष्ट करणारी उत्तम वनस्पती आहे. ह्याचं बी जे आहे ते रेणू बीज या नावाने मिळतं आणि ते सुद्धा वाताच्या विकारासाठी खूप उपयोगी पडतं. ह्याचं जे मूळ आहे ते वर्ण आहे म्हणजे चेहऱ्याला जर ते लावलं गेलं तर डोळ्याखालची काळी वर्तुळं वगैरे सुद्धा याने खूप चांगल्या पद्धतीने कमी करता येतात. तर ह्याचा वापर जो आहे तो करणं खूप गरजेचं आहे.
सायटिकासाठी जर सांगायचं झालं तर निरगुडीच्या काढ्यामध्ये हिंग घालून जर 2 वेळा घेतला गेला तर सायटिक पेन कमी येतं. सायटिकाला संस्कृतमध्ये गृध्रसी वात असं म्हणतात. गृध्रसी म्हणजे गिधाडाच्या पायासारखी चाल होते आणि ते आखडलं जातं म्हणून त्याला गृध्रसी म्हणायचं. आणि त्याच्यातच ह्या औषधाचं जे महत्व आहे ना ते त्या नावातून स्पष्ट होतं. गिधाडाच्या मांसाने सिद्ध केलेलं तेल जर अंगाला लावलं आणि त्याचा बस्ती दिला गेला तर गृध्रसीवात लवकर कमी येत असतो. पण वनस्पतीची औषधं वापरण्याने हे वापरणं गरजेचं आहे. ह्याच्यावरून ही दुसरी जी वनस्पती दिसते आपल्याला ही एरंड म्हणून नावाची वनस्पती आहे. ह्याचे सुद्धा लाल आणि पांढरा एरंड असे 2 प्रकार आहेत. हा पांढरा एरंड आहे आणि ह्याचं मूळ जे खाली दाखवलेलं आहे त्या मुळाचा वापर जो आहे तो काढ्याच्या हिशेबाने आपण पोटामध्ये घेऊन करायला पाहिजे. तर त्यांनी कंबरदुखी, पाठदुखी, मानदुखी, गुडघेदुखी उत्तम पद्धतीने कमी येतं. आणि एरंड्याचं तेल ह्याच्या बियापासून काढलं जात असतं. त्याचे गुण सांगत असताना एरंड तैलम मधुर उष्णम सूक्ष्मम कषायनुसम स्रोतविशोधनम च असं म्हटलेलं आहे. अगदी सूक्ष्म स्रोतसात किंवा पोकळीत जाऊन सुद्धा वातदोष जो आहे तो प्राकृत करण्याचं काम ही वनस्पती करते. या वनस्पतीच्या पानांचा रस जो आहे तो काविळीसाठी सुद्धा उपयोगी पडत असतो. आणि बियांची खीर जर पोटात घेतली तर सायटिक पेन हे अक्षरशः 1 आठवड्यामध्ये पूर्णतः जातं. ज्यांना वाताचं दुखणं म्हणून सायटिक पेन आहे याच्यासाठी ही वनस्पती म्हणजे अमृत आहे. अशाच काही इतर वनस्पती सुद्धा आपण बघायचे आहेत तेही बघूया. नक्कीच, खूप छान. म्हणजे थोडक्यात काय आपल्याला एरंडेलच्या बियांची खीर खायची आहे सर. खूप छान तुम्ही आम्हाला उपचार सांगितला आहे. प्रेक्षक अजूनही काही वनस्पती सर डॉक्टर दाखवतात, पटकन बघून घेऊया त्या. ही जी वनस्पती आता इथं दिसते आपल्याला उजव्या बाजूला तर याची पानंही दिसत आहेत. आता हे सुकायला लागले. शिशिर ऋतू सुरू झाल्या कारणाने पानझड सुरू झालेली आहे. त्यामुळे वनस्पतींना अवकाळा प्राप्त झाली आहे. तरी सुद्धा तुम्ही हे बघून घ्या. ह्याच्यामध्ये पिवळी कोरांटी नावाचा प्रकार असतो, पांढरी कोरांटी असते आणि निळ्या पद्धतीची कोरांटी. या 3 ज्या गोष्टी आहेत ना त्या महाराष्ट्रामध्ये मिळतात आणि इथल्या जंगलामध्येही मिळतात. तर हिला सहचर असा एक पर्यायी शब्द आहे. आणि हिच्या मुळांचं तेल जे आहे ना ते खूप अप्रतिम फायदा करतं. संपूर्ण वनस्पती सुद्धा तेल बनवण्यासाठी वापरता येत असते. ही अधोभागहर म्हणूनच सांगितलेली आहे. जे कमरेपासून खालच्या बाजूच्या वेदना ही नष्ट करते. आणि त्यामुळे ही एरंडेल तेलाबरोबर किंवा नुसती सुद्धा सहचरादी काढा या पद्धतीने ही वापरता येते. ह्याचं बी जे असतं ते विष शेप आणि सोनेरी असं बी असतं. आणि ते जर त्याचं तेल जर लावलं गेलं तर पायातली जी कुरपं असतात ना ती खूप चांगल्या पद्धतीने कमी येतात. खूप कुरपं असलेल्या लोकांना कॉर्न कॅम्प किंवा ऑपरेशन करून उपयोग होत नाही आणि मधुमेह असेल तर फारच अवघडून जातं. तर अशा लोकांनी बोराची 3-3 पानं रोज सकाळी संध्याकाळी खाल्ली 6 महिने तर सगळी कुरपं नष्ट होऊन जातात. अतिशय साधा औषध आहे. त्याच्यावर ह्याचं तेलही वापरायला पाहिजे. हा बस्तीसाठी सुद्धा वापरता येणारा प्रकार आहे. आणि ही वनस्पती दंती आहे. ह्यांनी जर हे दात जर घासले गेले याच्या चूर्णाने किंवा काडीने तर दात हे बळकट होतात आणि त्यांना कीड लागत नाही असा एक भाग आहे त्याचा आहे. दुसरी ही वनस्पती जी आहे ती बला नावाची वनस्पती आहे. इथे भूमीबला म्हणतात तिला. आणि खूप मोठ्या प्रमाणात ही वनस्पती महाराष्ट्रात मिळते. तर ह्याचं पान जे आहे ते चुरून जर बघितलं तर चिकट किंवा पिच्छील असं असतं आणि त्यामुळे ते वाताला विरोधी आहे. हिचे गुण सांगताना असं सांगितलं आहे की बला स्निग्धा हिमा स्वादू वृष्टा बल्या त्रिदोषणूत रक्तपित्तम क्षयमहंती बल ओजो वर्धत्यपी. तर शरीरातले वातदोष कमी करण्यासाठी आणि शरीराचं पोषण करण्यासाठी ही वनस्पती खूप उपयोगी आहे. तर बलाद्यरिष्ट नावाचं औषध ह्याच्यापासून बनवलेलं आहे. पुन्हा चातुर्सी ज्वराचं जे औषध आहे ते ह्याच्यापासून बनवलेलं आहे. तर ही वनस्पती जर कच्ची जरी खाल्ली गेली ना नुसती तर कंबर खूप छान पद्धतीने बळकट होते. ह्याच्याबरोबर आणखीन एक ही वनस्पती आहे. याची फुलं आता हे सुकलेलं फुल एक तुम्हाला दिसतंय पाहावरती इथे. तर हे धोत्र्याचं फुल आहे. याला धत्तूर किंवा कनक असं सुद्धा म्हणतात. आणि ह्याच्या पानामध्ये ॲट्रोपिन नावाचं एक द्रव्य असतं की जे शरीरातले स्राव कमी करतं. तर ह्या वनस्पतीचा दम्यासाठी वगैरे उपयोग आहे. पण ह्याचा बाह्यता उपचार खूप चांगला होतो. याची पानं कुटून घेऊन त्यात बाबळीचा डिंक घालायचा आणि ते शिजवायचं. कणकेमध्ये घातलं आणि पोटीस केलं तरी चालेल किंवा ह्याचा लेप केला तरी चालेल. तर पाठदुखी, कंबरदुखी आणि सायटिक पेन हे तक्षणी कमी येतं. निरगुडीच्या पानावर सुद्धा ही वनस्पती वापरता येते. तर ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही जरूर आणि जरूर वापर करा. इतर लोकांनाही सांगा आणि तुमच्या गावामध्ये ह्या नक्की उपलब्ध होणाऱ्या वनस्पती. नक्कीच, खूप छान. यासोबतच प्रेक्षक तुम्हाला पथ्यापथ्यही ऐकायचं असेल, दिनचर्या कशी असावी हे ऐकायचं सर. मुळात हे आजार होऊ नये म्हणून कशी असावी दिनचर्या? कसं आहे आपलं साधी गोष्ट लक्षात घ्या की पाठीच्या मणक्यांच्या तक्रारीच्या वेळेला बऱ्याच वेळा असं होतं की दिवसभरचं काम जे आहे ना त्यांनी माणूस थकून जात असतो. तर पाठ दुखणाऱ्या माणसाने फक्त 15 दिवस विश्रांती घ्यायचं ठरवलं आणि कामं बंद केली आणि गादीवरती झोपायच्या ऐवजी कडक गोष्टीवरती जर झोपायला सुरुवात केली ना आणि अंगाला तेल लावायला लागलं तरी 15 दिवसात त्यांचा आजार 40% कमी येत असतो. मग वैद्याची गरज पडते. तर तुमच्या दिनचर्यामध्ये पहिल्यांदा काय अभ्यंगम आचरित नित्यम म्हणजे पहिल्यांदा रोज सकाळी उठल्यानंतर तेल लावलं जायला पाहिजे. उठणं जे आहे ते पहाटेच्या वेळेला 3:30 ते 5:30च्या दरम्यान व्हायला पाहिजे. कधीतरी सूर्यवंशी लोक असल्यासारखं 8ला 10ला उठायचं हे योग्य नाही आहे आणि गादीवर लोळत पडणं हेही योग्य नाही आहे.
मलमूत्र विसर्जन व्यवस्थित साफ जर झालं आणि जर त्याचे वेग अडवले नाही तर वाताचे आजार उत्पन्न होत नाही. त्यामुळे शौचाला वेळेवरती जाण्याची सवय लावावी. आपण अन्न व्यवस्थित खायला लागलो 24 तासात 2 वेळा तर एकदा शौचाला साफ होणं हा निसर्गाचा नियम आहे. हे बायोकेमिकल क्लॉक तुमच्या मेंदूमध्ये परमेश्वराने दिलेला आहे, त्याला जागायला पाहिजे आपण. याच्यानंतर मग आपला जो व्यवसाय आहे त्याच्यामध्ये आपल्या पाठीच्या मणक्यावरती प्रेशर जर येत असेल, ओणवं वाकून आपण काम करत असू तर ते खूप त्रासदायक आहे. नुसतं असं बसलेलो आहे आपण तर आपल्या पाठीवरती 70 पाऊंड वजन असतं, पण फक्त टील थोडंसं झालं तर 250 पाऊंडापर्यंत वाढतं. आपल्याला त्याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे कधीतरी आणि ह्या पद्धतीने आपले व्यायामाचे प्रकार जे आहेत ते निवडायला पाहिजे. जेव्हा तरुण वय आहे त्यावेळेला तुम्ही व्यायाम करा, पाण्यात चला, वाळूत चला, सगळं करा. परंतु हाडं झिजायला लागल्यानंतर या गोष्टी केल्यानंतर कदाचित तुम्हाला त्रास होऊ शकतो. पाण्याचा स्पर्श हा थंड आहे, कारण एखाद्याचा उपयोग झाला तर दुसऱ्याने लगेच पाण्यात चालायचं. त्याची प्रकृती वात किंवा वात कफाची असेल तर त्याला आजार वाढू शकतो. कारण अंधानुकरण करू नका आणि तुम्ही ह्या पद्धतीने निर्णय जे घ्यायचे ते वैद्याच्या सल्ल्याने घ्या. नक्कीच सर, तुम्हाला मध्येच थांबवते. थोडं आपल्याला पथ्यही बघून घ्यायचे काय आहे ते. पण एक फोन आलेला आहे, प्रद्युम्न बोलतायत आपल्याशी अहमदनगर इथून. नमस्कार. नमस्कार. बोला. हॅलो डॉक्टर. हा बोला ना. माझ्या आईचं वय आहे 65 वर्ष. तर तिला चालताना थोडस त्रास होतो, अडखळत वगैरे चालते. गुडघे आणि कंबर थोडी दुखते. मध्यंतरी दाखवलं होतं त्यावेळेस चकती सरकली असं सांगितलं होतं डॉक्टरांनी आम्हाला. बर. तर त्यामुळे काही होत असेल का? तिची बाळणपण किती झाले? 3. अर्धवट काही झालेले आहेत का? नाही. आणि पाठीच्या मणक्यात इंजेक्शन दिलंय कधी? नाही. मुलं बंधवण्याचं ऑपरेशन झालंय? नाही, तसं काही नाही. उंची कमी आहे का तिची? नाही. ठीक आहे. मूळव्याधीचा किंवा पोटाचा त्रास आहे? नाही, तसं काही नाही. ऍसिडिटी वगैरे होते अधूनमधून. अच्छा. आणि घरचं सगळं धुणं भांडी वगैरे तीच करत होती? कष्टात दिवस गेलेत का तिचे? हो, धुणं भांडं वगैरे सगळं घरी होतं आणि कष्ट झालेले जास्त जरा. ठीक आहे, काय हरकत नाही. धन्यवाद. काय सांगा तर कसं होतं, हे कष्टामुळं तरुण वयात काय जाणवत नाही आणि नंतर ह्या गोष्टी त्रास द्यायला लागतात. त्यामुळे अंगाला तेल लावणं आणि शेकणं हे जर रोज केलं गेलं आणि 2 महिन्यात एकदा एरंडेल तेल वगैरे घेतलं आणि पौष्टिक लाडू खाल्ले तर ही दुखणी खरं म्हणजे लोकांना येतच नाही. शेवटपर्यंत लोक चांगले राहतात. पंढरपूरची वारी करत असताना आम्ही बघतो की आम्ही बऱ्याच वेळा चालून थकतो, परंतु 70-80 वर्षाच्या पेक्षा पुढचं वय असलेले लोक सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आणि आमच्यापेक्षा फास्ट चालत असतात. तर त्यांचं खाणं वेळेवरती, झोपणं वेळेवरती, निर्व्यसनीपणा, अंगाला तेल लावणं हेच त्याचं उत्तर असतं. ते कोण वैद्य जमदग्नीच्याकडे औषध घ्यायला जात नाहीत किंवा च्यवनप्राश खातात असंही नाही आहे किंवा खूप व्यायाम करतात असंही नाही आहे. खाण्यावरती कंट्रोल आणि अंगाला तेल हेच त्यांच्या प्रकृतीचं गमक असतं असं लक्षात येतं. तर हे लक्षात घेऊन त्यांच्या आईचा आत्ता जे काही त्रास आहे ना त्यासाठी पहिल्यांदा पोटावरती उपचार व्हायला पाहिजेत. पोट बांधणं नावाचा प्रकार आहे तो करायला पाहिजे. पहिल्यांदा पोटाला तांब्या लावणं किंवा दीप यंत्र लावणं, पोट उचलून आत दाबणं आणि ते बांधणं हे करायला पाहिजे. सकाळी शौचाला जाऊन आल्यानंतर हे करायचं आणि नंतर 1च्या दरम्यान जेवताना सोडायचं, नंतर पुन्हा बांधायचं. असं 21 दिवस केलं तरी फक्त पोट उचलून आत घेतलं ना तरी लोकांचं चालणं किंवा स्टान्स बदलतो. पाय जो ओवाळून पडतोय तो नीट पडायला लागतो आणि मग त्रास कमी होतो. कारण पोट पुढं आलं की माकडाड उचललं जातं, ते उचललं की गुडघे फाकले जातात आणि गुडघ्याचे त्रास सुरू होतात आणि पाय ओवाळून पडायला लागतो. तर पोट जे आहे ते व्यवस्थित करणं आधी गरजेचं आहे. नंतर रोज अंगाला तेल लावायला सांगा. चकती सरकणं वगैरे हे जे प्रकार आहेत ना हे त्या बाजूला आपण वेगवेगळ्या पद्धतीचे उपचार करून कमी करू शकतो, पण त्याच्यापेक्षा जास्ती बस्ती करणं, अग्निकर्म करणं, जलौकावचरण करणं, विद्धकर्म नावाची जी ट्रीटमेंट आहे ती करणं, असं केलं तर त्यांच्या आईचं जे म्हातारपण आहे ते सुकर होऊ शकतं. नक्कीच सर, तुम्ही पौष्टिक लाडू विषयी सांगितलं होतं, ते काय नक्की? कसं आहे, दर थंडीच्या दिवसात खरं कसं आहे, दर ग्रीष्म ऋतूमध्ये माणूस म्हातारा होत असतो, त्यावेळी शतावरी अश्वगंधासारख्या गोष्टी घ्यायला पाहिजेत. आणि थंडीच्या दिवसात माणसाला तारुण्य मिळत असतं. तर हे मिळत असताना तुमचं शरीर चांगलं राहायचं असेल तर एक लाडू सांगितलेला आहे आणि तो आपण बऱ्याच वेळेला बघितलेला आहे, आधी सांगितलेला आहे. पण आळीवासारखा पदार्थ आहे, खारीक आहे, ओलं किंवा वाळकं खोबरं आहे, त्याच्यानंतर बाळणशेप आहे, बडीशेप आहे, तीळ आहे, बाबळीचा डिंक आहे आणि बदाम आहेत. हे सगळे 8 पदार्थ जे आहेत ते 40-40 ग्रॅम घ्यायचे. त्याच्यामध्ये 350 ते 450 ग्रॅम तूप जे आहे ते घालायचं गाईचं आणि गूळ जो आहे तो घालायचा आणि कुटून वगैरे किंवा परतून त्याचा लाडू 20 ग्रॅमचा करायचा. मिरॅक्युलसली हा जर लाडू खाल्ला गेला ना तर बऱ्याच वेळा आम्ही असं पाहिलेलं आहे की 50च्या पुढच्या स्त्रियांचे केस सुद्धा काळे होतात. म्हणजे शरीरामध्ये किती रखरखीतपणा आपण वाढवत असतो, मनामध्ये किती वाढवत असतो हे आपल्याला लक्षात येतं. स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी ही खूप वाढलेली आहे आणि पुन्हा कुटुंब जे आहे ते आता विभक्त झाल्या कारणानं केअरिंग आणि शेअरिंग राहत नाही, मनाचं बोलता येत नाही आणि मग चिडचिड, कुडणं, आदळापट हे खूप सुरू होतं. त्याचा परिणाम म्हणून माणसं लवकर म्हातारी होत आहेत आणि त्यासाठी हे उत्तम औषध आहे. तर दर थंडीमध्ये लोक, तुम्ही 35च्या पुढं वय असेल
तर 60पर्यंत तुम्हाला मधुमेह जरी असला तरी हा गोड लाडू तुम्ही सकाळी खा आणि इतर भाकरी पोळी जी काय आहे ज्याच्यातनं तुमचे कार्बोहायड्रेट्स किंवा मोनोसॅक्रॅइड जाणार आहे ते तुम्ही कमी करा. तर तुमच्यातला फरक हा एका थंडीच्या त्या ऋतूमध्ये 2 महिन्यामध्ये दिसायला लागेल आणि लोकांना ओळखायला लागेल की तुमच्या चेहऱ्यावरती ग्लो आलेला आहे आणि तुमचे कंबर दुखत नाही. अरे वा, खूप छान. लाडू खाऊन आपल्याला आरोग्य मिळणार आहे, त्याच्यामुळे नक्कीच आपण हाचा उपाय नक्कीच करूया. प्रेक्षको, आपण ही माहिती अशीच घेणार आहेत, पण आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, कारण या विश्रांतीनंतर आपण बघणार आहोत आरोग्यमय कार्यक्रमाचा उद्याचा विषय. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला हॅलो डॉक्टरच्या कार्यक्रमाचा विषय जसा सुंदर आहे तसाच उद्याचा आपला रविवार दिनांक 17 नोव्हेंबर रात्र 8:30 वाजताच्या कार्यक्रमाचा विषय आहे डोळ्यांचे आजार आणि आयुर्वेद. सहभागी आहेत डॉक्टर आबासाहेब गडाडे. सर, तुम्ही आम्हाला खूप छान माहिती देतात, पण यासोबतच मला जाणून घ्यायचे अजून काही विशेष उपचार आपण देतो का? हां, कसं आहे, हे वाताच्या आणि संबंधित पित्ताशी संबंधित आणि रक्ताशी संबंधित ही घटना असल्या कारणानं ह्याला एक वेगळा उपचार आम्ही करत असतो आणि तोही आता बघणं इथं गरजेचं आहे. कसं होतं की शूलम नास्ती विना वातात असं म्हटल्या कारणानं वाताची जी ट्रीटमेंट आहे ती बस्ती ही ट्रीटमेंट आहे. आपल्या शरीरामध्ये जे वेगवेगळे दोष आहेत त्याच्यासाठी वेगवेगळ्या ट्रीटमेंट सांगितलेले आहेत. शरीरजानाम च रोगाणाम क्रमेण परम औषधम बस्ती विरैको वमनम तथा तैलम घृतम मधु असं एक सूत्र आहे. म्हणजे कफासाठी वमन देणं उपयोगी आहे, कफासाठी मध खाणं उपयोगी आहे, वातासाठी तेल उपयोगी आहे, अंगाला लावणं, पोटात घेणं, आणि वातासाठी बस्ती नावाची ट्रीटमेंट उपयोगी आहे, आणि पित्तासाठी तूप घेणं उपयोगी आहे आणि विरेचन किंवा रक्तमोक्षण करणं उपयोगी आहे. तर हे जर केलं गेलं वाताच्या आजारामध्ये तर खूप चांगला परिणाम येतो. विद्धकर्म नावाची कन्सेप्ट आहे. शरीरामध्ये शिरावेत किंवा शिरा तोडण्याचा प्रकार पूर्वीच्या काळी असायचा. दूषित रक्त बाहेर पडलं की पहिल्यांदा आग्रे स्रवती दूषित हा म्हणजे घाणेरडं रक्त पहिल्यांदा बाहेर पडतं आणि त्यामुळे वेदना लगेच कमी येतात. मगाशी सांगितलेला पेनचा आणि रक्ताचा संबंध लक्षात घेऊन त्यामुळे जळवा लावण्याची एक प्रक्रिया जी आहे ती आम्ही करत असतो. माझ्या मते त्या जळवा दाखवणं हे इष्ट आहे. मी त्या तुम्हाला जळवाही दाखवतो आणि त्याचा उपचार कसा करायचा तेही सांगतो. प्रेक्षक, डॉक्टर खास जळवा आपल्यासाठी दाखवत आहेत. या जळवा ज्या असतात त्या औषधी जळवा असतात आणि त्या तुम्ही एखाद्या आयुर्वेदिक डॉक्टरांकडूनच लावून घेणं खूप गरजेचं आहे. बरोबर आहे. आता ही समोर जी बाटली आहे त्यामध्ये आपण खूप वेळेला जळवा दाखवलेले आहेत आणि या जळवा ज्या आहेत तो हार्मापोडेट असा प्राणी आहे. म्हणजे ह्याच्या शरीरामध्ये स्त्री आणि पुरुष दोन्ही सेक्स एका शरीरामध्ये असतात आणि अर्थवर्मच्या कॅटेगरीतली हे प्रकरण आहे. आणि हे जेव्हा डोक्याला किंवा अंगाला किंवा पाठीला कुठेही लावलं जातं तेव्हा दूषित रक्त ते खेचून घेतं. हिच्यात लाळेमध्ये हिरुडीन नावाचं एक केमिकल असतं, त्यामुळे व्हाझोडायलेटिंग ऍक्शन त्याची येते आणि रक्त क्लॉट न होता ते बाहेर पडतं. तर हृदरोगाचा हार्ट अटॅक आल्यानंतर सुद्धा आम्ही हे वापरतो. जिथं शेंडी आहे अशा ठिकाणी जर काकीस्थानी ही जळू लावली गेली तर DNA आणि RNAचं जे रिप्लिकेशन आहे त्याच्यासाठी सुद्धा याचा परिणाम करता येतो. इतपत हे उपयोगी आहे. हे धन्वंतरीच्या उजव्या हातामध्ये याचं स्थान आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तर शरीरामध्ये पित्त वाताचा आजार ज्यावेळेला असतो ना त्यावेळी ही जळू जी आहे ती आम्ही लावत असतो. तर वेदना तत्क्षणी कमी येतात. पाठीच्या मणक्यांच्या आजारामध्ये एस्पेशली कंबरदुखी, लंबॅगो आणि सायटिका याच्यासाठी जळू खूप उपयोगी पडते. तर ह्याच्याबरोबर इतर ज्या गोष्टी आपण बघत असतो त्याच्यामध्ये विद्धकर्म मगाशी सांगितलं तसं इन्सुलिनची जी निडल असते त्याच्या सहाय्याने विद्धकर्म केलं जातं. तर तिथेही वेदना तात्काळ कमी येतात पेन किलर घेतल्यासारखं. फक्त त्याच्यावर पोटात औषध घेणं हे खूप गरजेचं असतं. अग्निकर्म नावाची ट्रीटमेंट आहे. त्याच्यात काय करतो आपण, एक त्याची शलाका आहे ती सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. अग्निकर्माची शलाका ही वेगळी असते. नक्कीच डॉक्टर, आपल्याला अग्निकर्म जी शलाका वापरतात ती कशी असते? त्याचं टोक सर सोन्याचं असतं. बरोबर आहे. हे आपण बऱ्याच कार्यक्रमात दाखवलेलं आहे तरी सुद्धा हे दाखवतो की जी आता शलाका आहे, शलाका म्हणजे सळई, आणि त्याच्या समोर हा पुढचा भाग आहे. आता हा काळा झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये सोन्याचा अंश आहे किंवा हे पुढे सोनं लावलेलं आहे. तर हे गरम करून काही विविध पॉईंटवरती त्याचं अग्निकर्म करायचं असतं. तर हे करत असताना जिथं शिरा उडतायत अशा ठिकाणी, मर्माचा जो पॉईंट आहे त्याच्यापासून काही ठिकाणी, जिथं वाताचं दुखणं आहे किंवा संकोच आहे अशा ठिकाणी, किंवा अॅनाटॉमिकल स्ट्रक्चर बघून जिथं मज्जातंतू निघतात त्या ठिकाणी, अशा 4 ठिकाणी हे अग्निकर्म करण्याची पद्धत आहे. तर अग्नी हा वायूला साक्षात विरोधी आहे. वात हा शीत गुणाचा आहे, तर वृक्षो शीत हा म्हटलेला आहे. तर त्याच्याबरोबर अग्नी हा उष्ण असल्या कारणाने एकत्रित हे दोन्ही आल्यानंतर वाताचा अभिभव होतो किंवा पराभव होतो आणि वेदना पटकन कमी येतात. तर अग्निकर्म ही पूर्वीच्या काळी कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी हे प्रकरण वापरलं जायचं आणि नंतर पोत काढून त्या ठिकाणाहून पू किंवा स्राव जर उत्पन्न केला गेला तर संधिवात आणि आमवातासाठी हे उत्तम औषधी व्हायचं. तर जवळच्या वैद्याचा सल्ला घेऊन तुम्ही या गोष्टी करा. ह्याचा मांस दग्धापर्यंत दग्ध किंवा अग्निकर्म करता येतं आणि त्याचा अप्रतिम फायदा होतो. नक्कीच डॉक्टर, तुम्ही हे खूप छान सांगितले, पण यासोबत
यासोबतच असं जाणून घ्यायचंय की लहानपणापासून अगदी वृद्ध होईपर्यंत खास करून स्त्रियांमध्ये होणारी जी कंबरदुखी त्यात काही फरक जाणवतो का? नक्की जाणवतो. मगाशी जसं म्हटलं तसं कमरेचा भाग हा स्त्रियांचा जाड असल्या कारणानं आणि तिथं वाताचं अधिष्ठान असल्या कारणानं त्यांना हा त्रास होतो. त्याच्यामध्ये पाळीशी संबंधित तक्रारी, पाळी जात असताना उत्पन्न होणारे शरीरातले बदल, मग कॅल्शियम मेटाबॉलिझम बिघडणं, मेद शरीरामध्ये वाढून मेदावृत्त वात होणं आणि त्याच्यामध्ये गर्भाशयाचं ऑपरेशन जे आहे हिस्टेरेक्टॉमी करणं किंवा ट्युबेक्टॉमी करणं. ह्याच्यामुळे काय होतं, आर्तव स्रोतस किंवा ज्या नळ्या किंवा सिस्टीम आहे त्याच्यामध्ये बाधा येऊन त्या स्त्रियांना कंबरदुखी जास्ती लागते. त्यामुळे स्त्रियांच्यासाठी वेगळा विचार करायला लागतो आणि त्या स्वेदन करणं हे खूप महत्त्वाचं असतं. नुसता व्यायाम करून प्रश्न प्रत्येक वेळेस सुटेल असं नाही आहे. कंडरा, शिरा वगैरे संबंधित व्यायाम जर काही गोष्टी असतील किंवा मसलशी संबंधित तर व्यायामाने उत्तरं निघतात, पण हाडाशी संबंधित असताना व्यायामाने बऱ्याच वेळा त्रास होण्याची शक्यता असते तुम्ही जर स्नेहन आणि स्वेदन करत नसाल तर स्नेह लावणं, या स्नेहाला खूप महत्त्व आहे आणि ते तुम्ही करणं खूप गरजेचं आहे. नक्कीच डॉक्टर, आपण यासोबतच अजून माहिती जाणून घेणार आहोत, पण तुम्ही खास आरोग्य सल्ला आणलेला आहे डॉक्टरांनी आपल्यासाठी आजच्या विषयासंबंधी. तो असा आहे: अहळीव, गोडांबी, तीळ, बदाम, खारीक, बडीशोप, बाळंतशेपा, डिंक हे सर्व प्रत्येकी 40 ग्रॅम शुद्ध गाईचे तूप, 150 ग्रॅम यामध्ये तळावे, त्या 450 ग्रॅम गूळ एकत्र करून 20 ग्रॅमचे लाडू करावेत. थंडीच्या दिवसात 35 वर्षाच्या पुढील लोकांनी रोज खावा. याने मान, पाठ, कंबरदुखी व गुडघेदुखी उत्पन्न होत नाही व केस काळे होतात. अश्वगंधा चूर्ण 5 ग्रॅम व शुद्ध गुगुळ 2 ग्रॅम रोज संध्याकाळी दूध साखरेसोबत घेतल्याने कंबरदुखी व संधिवात यामध्ये फायदा होतो. एरंड तेल 20 ग्रॅम व सुंठ काढा 50 ml 14 दिवस रोज रात्री घ्यावा. त्याने सायाटिका, कंबरदुखी व संधिवात यामध्ये फायदा होतो. काळा बोळ अधिक आंबे हळद आणि बाबळीचा डिंक आणि साधी हळद, उडदाचे पीठ पाण्यात शिजवून लेप करावा. हा लेप कंबरदुखी व गुडघेदुखीसाठी उपयुक्त होतो. आजचा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल, पण यातला काही भाग जर बघायचा राहून गेलास तर तुम्ही तो पुन्हा बघू शकता. 2 डिसेंबरला रात्री 12:30 वाजता आणि 6 डिसेंबरला सकाळी 9 वाजता. 2 डिसेंबरला रात्री 12:30 वाजता आणि शुक्रवार दिनांक 6 डिसेंबरला सकाळी 9 वाजता हा कार्यक्रम तुम्ही नक्की बघू शकता. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हेही आम्हाला जाणून घ्यायचंय. यासोबत आमच्या कार्यक्रमात कोणी डॉक्टर सहभागी होणार असतील तर त्यांच्यासाठी हा खास पत्ता: निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. हॅलो डॉक्टर DDK Mumbai @gmail.com इथे तुम्ही आम्हाला मेल करू शकतात. यासोबत facebook.com/ddsahyadri.in इथे फॉलो करू शकतात. youtube.com/user/ddsahyadri इथे तुम्ही आमचे सर्व कार्यक्रम बघू शकतात. सर, खूप छान माहिती दिली तुम्ही आम्हाला, पण यासोबतच आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य याचा संबंध काही कंबरदुखीशी आहे का? खूप जवळचा संबंध आहे. आहार जो आहे तो वातोळ घेतला गेला, फार गोड खाल्लं गेलं, फार कडू किंवा तिखट खाल्लं गेलं, फार तुरट खाल्लं गेलं तर अति सर्वत्र वर्जयित या न्यायाने तुम्हाला त्रास होतो. वाताचे 2 पद्धतीचे आजार असतात: खुद्द वात वाढून कोरड्या गोष्टीतून उत्पन्न होणारा आणि दुसरा वात कफातून उत्पन्न होणारा संश्लिष्ट दोषातून. त्यामुळे खूप गोड खाणं आणि वजन वाढणं याने सुद्धा मेदोवात किंवा स्थूळ वात नावाचा आजार होतो, कंबर दुखू शकते. ब्रह्मचर्याचा संबंध हा साक्षात शुक्र धातूशी आहे आणि तो जरी शरीरातला कमी धातू असला तरी तो थोडा जरी बाहेर पडला तरी शरीरामध्ये वाताचा प्रकोप हा भयंकर होतो. सेक्स ऑर्गन जे आहे ते कमरेच्या आसमंतात असल्या कारणाने त्याचा डायरेक्ट परिणाम जो आहे तो तिथल्या हाडांच्यावरती आणि जघन म्हणजे मांडीच्या हाडावरती सुद्धा येतो आणि त्यामुळे वाताचा प्रकोप हा जबरदस्त होतो. निद्रा जी आहे ती रात्रीची 10 ते 2 ची झोप खूप उपयोगी असते माणसाला आणि लोक 2-2 वाजता झोपतात, त्याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवरती येतो. तर तुम्ही 10ला झोपायला तरी ॲटलीस्ट सुरुवात करायला पाहिजे. तसं आयुर्वेदानुसार खरं 8ला झोपायला पाहिजे, पण तुम्ही सगळेजण वेड्यात काढाल मला म्हणून 10 पण जरा खरंच जर तुम्हाला चांगलं राहायचं असेल तर 8 वाजता तुम्ही झोपायला पाहिजे. ॲटलीस्ट 10 वाजता तुम्ही जर झोपायला लागला तर तुमच्या शरीराचं भरण पोषण व्यवस्थित होतं. दिवसभर झालेली शारीरिक आणि मानसिक झीज जी आहे ना ती त्यावेळेस भरून निघत असते आणि पित्तासाठी ते उपयोगी पडतं. पित्त आणि वात हे शरीरातले डिस्ट्रक्शन करणारे दोष आहेत आणि सृजनशीलता ही कफाला आहे. त्यामुळे तो कफाचा स्नेह जो आहे ना तो तुम्हाला खूप उपयोगी पडत असतो. तर त्यामुळं निद्रेचा विचार करायला पाहिजे. दुपारी झोपणं हे चुकीचं आहे, रात्री जागणं हेही चुकीचं आहे. त्यामुळे झोपेचा निश्चित संबंध वाताच्या आजारासाठी नव्हे तर मनाच्या आजारासाठी सुद्धा असतो. त्यामुळे आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य या 3 तिवईच्या पायावरती आपल्या आयुष्याचा डोलारा असतो. एक जरी पाय त्यातनं निघून पडला तरी शरीराचं हनन, मनाचं हनन सुरू होतं आणि अधपतन सुरू होतं.
होतं. अगदी छान सर. सर आता तुमच्याकडून आम्हाला हे ऐकायचे की कुठले व्यायाम करावेत जेणेकरून कंबरदुखी वगैरे थांबेल. व्यायामामध्ये कसं असतं, कोष्ठ व्यायाम आणि शाखा व्यायाम असे प्रकार असतात. वेट लिफ्टिंग, जुडो, कराटे आणि बॉडी चांगले होणं किंवा ॲप्स चांगले होणं याच्यासाठीचा व्यायाम जो आहे ना तो नंतर त्रासदायकच होत असतो आणि अंगाला तेल लावून व्यायाम करायला पाहिजे. योगासनं करणं, ब्रिस वॉकिंग फार तर तुमचं चालू शकेल, हळू चालणं हे व्हायला पाहिजे आणि प्राणायाम मुख्य करून व्हायला पाहिजे. ते तज्ज्ञ अशा वैद्याच्या आणि योगशास्त्राचा जो टीचर आहे त्याच्याकडे जाऊन ते शिकायला पाहिजे. कारण असं आहे की ते चुकीच्या पद्धतीने जर केले गेले तर तुमच्या शरीराला त्याचा त्रास होण्याची शक्यता असते. पण एक सूत्र लक्षात घ्या की अर्धशक्ती व्यायाम व्हायला पाहिजे. पाळी सुरू असताना स्त्रियांनी व्यायाम नाही करायला पाहिजे. अंगाला तेल लावल्याशिवाय व्यायाम करायला नाही पाहिजे. न खाता व्यायाम व्हायला पाहिजे. नक्कीच सर, तुम्ही खूप छान माहिती दिली प्रेक्षको. पण तरी तुमच्या मनात आणि सर माझ्याही मनात काही प्रश्न आहेत ते आम्हाला ऐकून घ्यायचे. सर मुळात कंबरदुखी ही कुठल्या दोषामुळे होते? ही वात दोषामुळे होते. यावर पंचकर्म कुठले सर? बस्ती आणि अंगाला तेल लावणं. पथ्य सर कुठले? याच्यामध्ये वातशामक आहार घ्यायला पाहिजे. कुठल्या वयात हा आजार जास्त होतो? मध्यम वय आणि म्हातार वयामध्ये. एकमेव औषध सर काय यावर? बस्ती, अंगाला तेल लावणं आणि एरंडेल तेल. नक्कीच खूप छान सर. कारण याच्यावरून आम्हाला कळेल की आजच्या जो कार्यक्रमात तुम्ही सहभाग घेतलेला आहे तो आमच्यासाठी खूप गरजेचा आहे. प्रेक्षको, डॉक्टरने आपल्याला खास कंबरदुखी आणि सायाटिकावर माहिती दिलीच असेल. आपण असंही म्हणू शकतो की नॉलेज इज पॉवर, म्हणजे ज्ञान हीच शक्ती आहे आणि हेच सध्याचं युग आहे. आजची जे आपली जनजागृती झाली आहे त्यावरून आपल्याला हे कळतं की कंबरदुखी हा आजार नसून हा एक त्रास आहे आणि तो त्रास जो आपला होतो हा आरोग्य, आपला आहार विहार आणि अयोग्य जीवन पद्धतीमुळे होतो. त्याच्यामुळे ही सुधारली तर नक्कीच कंबरदुखी होणार नाही. डॉक्टर, तुम्ही आम्हाला खूप छान माहिती दिली आणि त्यासाठी मी दूरदर्शनतर्फे आणि हॅलो डॉक्टरतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. नमस्कार.